छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना। ज्यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला असे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संदीपान पाटील भुमरे, आपल्या सर्वांचे ते मामा असल्यामुळं मलाही त्यांनी आता मामा बनवलं। भाषणाची सुरुवात अशी केली की तुम्ही 11 वाजेपासून बसलेले आहात, जास्त बोलणार नाही। किती बोला माणूस, म्हणून आता मी पण शॉर्टकट मारायला लागलो की भुमरे मामांनी घेतलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आता काही ज्याचं नाव राहिले असेल ते भुमरे मामाला पाहतील। उपस्थित सर्व गटप्रमुख, शाखा प्रमुख, पदाधिकारी, आजचा जो हा काही कार्यक्रम आहे हा तुमच्या माहितीसह सांगतो की अवघ्या 4 दिवसापूर्वी आपल्या कार्यालयातून मला फोन आला की आपल्याला गटप्रमुखाचा मेळावा घ्यायचा आहे सोमवारी दुपारच्या नंतर, आणि 4 दिवसाच्या या कालावधीमध्ये सगळ्याला निरोप देणे किंवा हे सर्व अरेंजमेंट करणे तातडीनं। शिंदे साहेब, आमच्याकडे असा शिवसैनिक असा आहे ना की 24 तासाचा जरी टाइम असला, एक आवाज दिला तर शिवसैनिक हा हजर होतो, हे माझ्या आतापर्यंतचा अनुभव आहे। त्यांना दिलंय काय, त्यांना मिळालंय काय याची चर्चा आम्ही कधीच केलेली नाही, आणि त्या शिवसैनिकांनी त्याच पद्धतीने आजही काम केलेलं आहे की जेव्हा केव्हा त्यांना सांगितलं की तुम्हाला काय यायचंय तर ताबडतोब येतात। आता हे सगळे 11 वाजेपासून आलेत, आता यांना जायचंय कुठं, किती लांब आहे, किती दूर आहेत, कशा काय करणार आहेत याची चिंता ते करत नाहीत। गटप्रमुखाचा मेळावा, मी जे आम्हाला आपल्याला मार्गदर्शन करायला आले होते त्यांना विचारलं आता यांना तुम्ही काय करणार आहात। त्यांनी जे काही तुम्हाला सांगितलं असेल तर ते सगळं तुमच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा कुणीतरी घातलं असं तुम्हाला वाटलं असेल। कारण असं आहे की आपली निवडणूक कशी जिंकली आपण, आपल्या निवडणुकीचं तंत्रमंत्र काय होतं। एकदा निवडणूक लागली आणि जय भवानी जय शिवाजी म्हणलं का आपल्या अंगात आल्याशिवाय राहत नव्हतं, आणि मग तिथलच्या कार्यकर्त्याला तो झोकून देऊन मतदान कार्डपासून प्रचार कार्यापर्यंत आणि अखेरचं मतदान संपेपर्यंत तो काम करायचं। परंतु आता कार्यपद्धती बदलल्यामुळं आता आपल्याला असलेला जो काही सपोर्ट ज्याला म्हणतात, मी शिंदे साहेबांना पाहिलं, गेले आम्ही 3-4 मीटिंगाला जेव्हा बरोबर होतो त्या टायमाला शिंदे साहेबांचा सर्वात जास्त आग्रह त्या यादीवर असायचा। ते म्हणजे आपली गर्दी किती असू द्या, ज्या माणसाला यादी पाठ आहे त्याला यश हमखास आहे, त्यांचा ठरलेला ब्रीदवाक्य असायचं। आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मला माहित नाही। अहो विचार करा, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री साहेब एका गटप्रमुखाच्या मेळाव्याला मुंबई निघतात, तिथे येतात, तिथे तुम्हाला मार्गदर्शन करतात, तुम्हाला भेटतात, तुम्हाला बोलतात आणि पुन्हा जातात। त्याच्या मागचं कारण समजून घ्या। त्यांनी दिलेलं महत्व, या निवडणुकीला दिलेलं महत्व अनेक वेळा त्यांनी सांगितलं। आताही आम्ही येताना त्यांनी सांगितलं की मला काही झालं तरी या जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, कोणतीही येणारी सगळ्या निवडणुका हे मला जिंकायच्यात आणि ते जिंकल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही, असा सज्जड दम आम्हा सर्वांना त्यांनी दिलेला आहे। काय होतंय की आपण अनेक वेळेला असं पाहतो, एखाद्या खासदारकीची निवडणूक असेल, आमदारकीची निवडणूक असेल, ती इझिली होऊन जाते। त्रास असतो, त्रास नसतो अशातला भाग नाही, परंतु कार्यकर्त्याची जी निवडणूक येते त्या टायमाला जे काही
आपल्या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्याला अनुभवाला जे येतं, भुमरे साहेबांनी जशी साईड क्लिअर करून टाकले, एकाला तिकीट मिळेल बाकीच्यांनी त्याचं काम करा, परंतु हे सांगताना सुद्धा त्यावेळेला जी काही फजिती होते ना, त्याचा पूर्व अनुभव आपल्याला आहे। म्हणून कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आता तुम्हाला काय करायचं हे ठरवण्याची ही गटप्रमुखाची बैठक आहे। शिंदे साहेब मी आता जास्त यासाठी नाही बोलणार नाही। भुमरे साहेबांनी एकदा सांगितलं की जास्त वेळ झालेला आणि बोलला जास्त, पुन्हा एकदा ब्रेक घेतला आणि पुन्हा बोलला, म्हणून आता तुम्हाला बोलायला वेळ कमी भेटेल। परंतु एक सांगतो, मी सर्व शिवसैनिकाला विनंती करणार आहे, आम्ही सर्वजण व्यासपीठावर येईल, हे तन मन धनाने तुमच्या पाठीशी आहोत, चिंता करायची नाही, बिलकुल करायची नाही। साहेब उद्या आज पहा, या शहराने, हे शहर इतकं सेन्सिटिव्ह आहे, या शहराने इतिहास घडवलेला आहे। शिवसेना प्रमुख पहिल्यांदा या शहरात आले, शिवसेनेची वाढ एवढ्या झपाट्याने झाली, अख्ख्या मराठवाड्यामध्ये शिवसेना पसरली। तेच काँग्रेस असो की राष्ट्रवादी असो, त्याचे असलेले नेते असो, या ठिकाणी या भूमीतून जन्माला आलेले आहेत आणि मोठे झालेले आहेत। एक काळ असा होता या जिल्ह्यामध्ये, पैठणची नगरपालिका आपल्या ताब्यात होती, नगराध्यक्ष आपला होता। गंगापूरची नगरपालिका आपल्या ताब्यात होती, आपला नगराध्यक्ष होता। वैजापूरची नगरपालिका आपल्या ताब्यात होती, आपला नगराध्यक्ष होता। कन्नडची नगरपालिका आपल्या ताब्यात होती, आपला नगराध्यक्ष होता। एवढं सर्व असताना जे उद्या हंबरडा मोर्चा काढतायत, त्यांच्यामुळे हे सगळं वाताहत झाली होती। एकही नगरपालिका ताब्यात ठेवू शकले नाही। निवडणुकीच्या काळामध्ये तर भाषण करताना असे जोरात करायचे, यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, यांना असं केल्याशिवाय राहणार नाही। आणि तो एक ते त्यांचं एक कार्टून 50 कोके, कोण म्हणतात असं, ते पेंग्विन, काय आवाज, काय बोलतो, तुझे वय काय, बोलतोस कुणाच्या विरोधात? हे भुमरे जेव्हा इलेक्शनला उभे होते त्या टायमाला तर बापू किती लहान असेल, आता बापूंनी त्यांच्या विरोधात बोललं तर चालेल का? अरे बाप आखिर बापही होत आहे। हे शिंदे साहेबांच्या विरोधात एक दिवस नाही गेला 365 दिवसामधला ज्या दिवशी ते शिंदे साहेबांच्या विरोधात बोलत नाही। उद्या येत आहेत साहेब, हंबरडा मोर्चा आहे। मोर्चामध्ये तुम्ही काय, आमच्या काही कार्यकर्त्यांनी परवा दिवशी ते पेपर मधले पॉम्पलेट पाहिलं ना, याच्यापेक्षा जास्त मोठं नव्हतं। आले ना पेपर मधलं पॉम्पलेट, एवढंच होतं ना, कमी खोटं बोलतोय, एवढं पॉम्पलेट ते हंबरडा मोर्चाचं। हंबरडा तसं नाहीये, तुम्हाला माहित नाहीये। हंबरडा राहिलेले नेते किती आहेत? आता ह्यो हंबरडा फोडल त्याच्या विरोधात आणि त्यो हंबरडा फोडल त्याच्या विरोधात, सगळं गेलं, साफ झालं ना। या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये त्यांचा खासदार आहे ना, आमदार आहे ना, नगरपालिका आहे ना, पंचायत समिती आहे। आताही साहेब एवढे लोक वाट पाहतात। शिंदे साहेब तुम्ही जेव्हा जेव्हा येता ना, हे याद्या तुम्ही आता पाहाल, इतक्या याद्या आहेत की प्रत्येकाला आपल्याकडे यायचंय, ते म्हणतात की आम्हाला इलेक्शन लढायचंय। साहेब एक विनंती, आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सुद्धा तुम्हाला एक विनंती, आम्ही तुमच्या आदेशाच्या एक पाऊलही पुढे जाणार नाही, परंतु काही लोक उघड डिचवायचा जर प्रयत्न करत असेल तर त्याला समज सुद्धा आपण दिली पाहिजे। नसता आम्हाला सांगा, आम्ही समज देऊ। ही निवडणूक जी आहे आम्हाला महायुतीमध्ये लढायची आहे, महायुतीचा भगवा फडकवायचा हा तुमचा आदेश आहे, तो आम्हाला मान्य आहे। परंतु काही लोक जे आम्हाला छळकपट करायचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा आपल्याला रोखलं पाहिजे। आता या घडीला मी इतर बद्दल बोलत नाही, मी महायुती बद्दल बोलत नाही, तर आपल्या मधले जे काही लोक आहेत ज्यांना असं वाटतं की यांची युती होऊच नाही, त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे। त्यांना आपण धडाच दिला पाहिजे, त्यांना आपण त्यांच्यापासून सावध यासाठी राहिलं पाहिजे की सगळ्यांनी एकमेव एक इतका ताकदीने आपल्याला निवडून दिलेलं आहे। विधानसभेची निवडणूक
6च्या 6 आमदार शिवसेनेचे आणि 3च्या 3 आमदार बीजेपीचे, एवढी मजबूतीने लोकांनी युतीकडे कल दिलेला आहे. ती युती तुटता कामा नये हे आमच्या सर्वांचं मत आहे. परंतु बोलणाऱ्याने जसं सांगितलं ते सत्यता सुद्धा नाकारता येत नाही. निवडणुकीमध्ये आमच्या विरोधात काम करायचं आणि पुन्हा आम्हाला सांगायचं की त्यांचं काम करत हे सुद्धा बरोबर नाहीये. याचं आपण फक्त नोंद घ्यावी एवढी एक विनंती. आजच्या या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात. शिंदे साहेबांनी मला सांगितलं, अरे हे प्रवेश किती आहेत, आता याचं काय? मी म्हणलं साहेब आता प्रवेश तर सर्वच आहेत आणि दरवेळेला ह्या याद्या वाढणार आहेत. साहेब एक पालकमंत्री म्हणून नाही तर हे आम्ही सर्वजण एकमेकाचे सहकारी आहोत. सगळ्यांनी आम्ही अनेक वर्षे या पक्षात काम केलेलं आहे. भुमरे साहेब असतील, जयस्वाल असतील, हे सर्वजण आता माने पण आहेत, कैलास पाटील पण आहेत. तुम्ही आणखीन सांगा, 1-2 जण जे बाकी आहेत त्यांना बी घेऊन येतो. परंतु हे दळभद्री नको, हे यांनी जे काही वाटोळं केलं ते आपल्याला नको. बरोबर आहे का नाही? नाही तर तो इकडं तिकडं ब्लॅकमेल करत होता, इकडे येऊन आणखीन दुसरं ब्लॅकमेल करायला सुरुवात करेल. म्हणून यांच्या अपशकुनी लोक आहेत, यांना आपल्याला घ्यायचं नाही. चांगल्या कार्यकर्त्याची पुन्हा आपण पक्षप्रवेश दर वेळेला घेत जाऊ. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आपण इतका या ठिकाणी आला 11 वाजेपासून साहेबाला सुद्धा पुढं प्रोग्राम आहेत, म्हणून जास्त वेळ न घेता एक त्यांना फक्त तुमच्या सर्वांतर्फे एक आश्वासन देतो. साहेब हे संभाजीनगर शिवसेना प्रमुखाच्या विचाराचं आहे, तो विचार घेऊन तुम्ही पुढे चाललेला आहात. म्हणून तुमच्या त्या विचाराला कुठंही धक्का लागता कामा नये याची काळजी आम्ही सर्वजण घेणार आहोत. या ठिकाणी भगवा जरूर तुमच्या आशीर्वादानं, शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने फडकेल एवढी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब या ठिकाणी अनेक मान्यवरांचा प्रवेश या ठिकाणी घ्यायचा आहे. आता एवढी मोठी यादी आलेली आहे. मी सगळे नाव घोडेल्यांना सुद्धा सांगतो. भाषण संपल्यानंतर आताच घेतो ना, घ्यायचं नाव. आता मी फक्त नावं घेतो. साहेबांचं भाषण झाल्यानंतर त्यांना स्टेजवर बोलवून त्यांचा पक्ष प्रवेश होईल. आता साहेब गंगापूर रत्नापूर तालुक्यामध्ये मारुतीराव साळवे माजी सभापती जिल्हा परिषद संभाजीनगर, दुसरा मोहनसिंग चंदवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीनगर, बाळासाहेब पाटील वाघ माजी सभापती पंचायत समिती गंगापूर, प्रकाश पाटील माजी सभापती पंचायत समिती रत्नापूर, सरपंच तीर्थक्षेत्र वेरूळ, संदीप आवताडे शिवव्याख्यान, आप्पासाहेब मोरे चेअरमन विकास हाऊसिंग सोसायटी, बोडके युवासेना तालुका प्रमुख रत्नापूर उबाठा, नंदकुमार सोनोने विभाग प्रमुख आंबेलोळ, हरिभाऊ चव्हाण तालुका अध्यक्ष, हरिभाऊ डवान तालुका अध्यक्ष गंगापूर, पांडुरंग गायकवाड तालुका कार्याध्यक्ष गंगापूर, मधुकर हांडे संचालक खरेदी विक्री संघ गंगापूर, हे सगळे एनसीपीचे कार्यकर्ते, ऋषिकेश पाटील माजी सभापती मार्केट कमिटी गंगापूर, RR चव्हाण जिल्हा सरचिट या एनसीपी या सर्वांचा आज आपल्या या पक्षामध्ये प्रवेश होतोय. चंद्रकांत चव्हाण चेअरमन विकास सोसायटी नवापूरवाडी, एकनाथ खोसरे उपतालुका प्रमुख रत्नापूर, बाबूराव भोसले उपतालुका प्रमुख युवासेना, विजय होळकर युवासेना, बाळासाहेब शिंदे विभाग प्रमुख जामगाव, समाधान गायकवाड संचालक मार्केट कमिटी, संदीप पाटेकर सरपंच तुर्काबाद, हे पण कन्नड तालुक्यामध्ये जे एकलव्य संघटना मजबूतीची त्यांचे सर्व कार्यकर्ते, ज्ञानेश्वर तानाजी पवार, भगवान रामदास पवार, अंकुश ओंकार पवार, तुकाराम गोविंद राठोड, अशोक बाबूराव पवार, ग्रामपंचायत सदस्य आवराळा, भावलाल बारकू सोनवणे, तानाजी रंबाजी पवार, किरण गोंधळे, रतन सावंत पवार, नानासाहेब कचरू सोनवणे, एकलव्य संघटनेचे हे सर्व पदाधिकारी यांनी आज शिवसेनेत प्रवेश घेतलेला आहे. शिवसेनेचे आशाताई भारत सपकाळ, अंतर्वळ टाकळी कन्नड यांनी सुद्धा आज शिवसेनेत प्रवेश घेतलेला आहे.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.